तेच सगळं घडवतात, तेच सगळं फिरवतात. ब्रह्मांड नाही कोणाला म्हटलंय? ब्रह्मांड म्हणजे सगळं ब्रह्मांड, पूर्ण ऊन universe पाऊस आहे. वारा सगळं तेच फिरवतात, निसर्ग तेच फिरवतात. तर मग बाकी गोष्टीचे प्रश्नच येत नाही हो. आपल्याला जसं ठेवलंय आपण ऑपरेट होतोय, बाकी त्यांना माहिती कोणाला कुठे काय द्यायचं, कोणाला काय द्यायचं. माध्यम असू शकतो आपण, पण परमेश्वर नाही आहोत आपण. म्हणजे लग्न वगैरे सगळं जमलंय की ती फॅमिली माझ्यासमोर आले आणि मला सांगितलं की हा मुलगा ही मुलगी त्यांचं लग्न जमवलंय आणि आता तुम्ही बघा. म्हणजे असं मी जेव्हा दोघांचे फोटो बघितले, मी थोडंसं म्हटलं लग्न जमलंय, तर मला म्हणतात हो लग्न जमवून आलो आम्ही, जमलंय सगळं. मी म्हणलो या मुलीचं या मुलावर लग्न नाही होऊ शकत. नाही बोलतो आम्ही तर जमवून आलो लग्न. 4 दिवसांनी त्यांना फोन आला की त्या मुलीला या मुलावर लग्न नाही करायचं. मग मला त्यांनी सांगितलं असं असं घडलं, असं तसं. मला जाणीव झालेली. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, झालं तो विषय झाला. तेच होणार होतं. हा, जे होणार होतं होणार. कसं आहे, त्या मुलीला जर लग्न करायचं नाहीये त्याच्याबरोबर, ओके नो प्रॉब्लेम. कुठेतरी तिचं आयुष्य चांगल्या ठिकाणी अजून वेगळ्या ठिकाणी जाईल, त्या मुलाचं आयुष्य अजून चांगल्या ठिकाणी जाईल, वेगळ्या ठिकाणी जाईल. मिसमॅच होतं, ते मिसमॅच मॅच झालं. कालांतराने 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी त्याच मुलाचं लग्न. दादा हा मुलगा तुझ्या समोर आहे आणि ही मुलगी आहे, जमवून टाका. अच्छा, तुम्ही जमवून टाका, काही कसला विचार करू नका, जमवून टाका. पत्रिका जमत नाही. मी म्हटलं मी जेव्हा बोललोय की जमवून टाका, तर मी नाही बोललो. माझ्या माध्यमातून कदाचित नाही 100% ते बोलले जमवा, बाकी तुमची इच्छा. मी कधी फोर्स नाही करत कोणाला. पण त्यांनी माझ्यावर पुरेपूर 100% विश्वास ठेवला. कारण पहिल्यांदा तुम्ही जे सांगितलं तसं ते झालं. एक्झॅक्टली. आणि लग्नाला लागले. तुम्ही बिलीव्ह नाही करू शकणार, लग्न एवढा थाटामाटात झालं आणि ते दोघंही आज मस्त सुखी व्यवस्थित आहेत.